मित्रांनो जसं वाटलं तसं झालं नाही. आपलं दर्शन झालंय काळा चौकीचा राजा. ही बाप्पाची मूर्ती पुढच्या मूर्तीसाठी बोललोय नक्की कमेंट सांगा. एकदा बघणार ना बघत राहा तुम्ही बाप्पाला. पण आजची गर्दी आणि आजचे बाप्पा समोरून एक बाप्पा आहे तो एवढा सुंदर आहे खूप, फक्त बघा. नमस्कार मंडळी, कसं काय आज आपण पुन्हा एकदा व्लॉग आलो तुमच्यासाठी. आज पुन्हा एकदा आपण लालबाग नगरीमध्ये. आज तारीख आहे 23 ऑगस्ट 2026 आणि महाआगमन मधला आजची तारीख पण एक आहे की खूप सारे बाप्पा आगमन होणार आहे. म्हणजे 120 लिस्ट आहे ते पण महाराष्ट्रामध्ये. आणि मुंबईमध्ये परेल नगरीमधून 50 बाप्पाचं आगमन होणार आहे. जसं की परेल वर्कशॉपमधनं, अरुंधती सरच्या वर्कशॉपमधनं आणि गणसंकुल वर्कशॉपमधनं. तर आपण जेवढा होऊ ना तेवढा आपण प्रयत्न करू की सगळ्या बाप्पाचे आगमन कव्हर करायला. आणि जर थोडीशी कमी करायला पामोऱ्या बाकी व्लॉग कंटिन्यू बघा कारण खूप भारी धमाल मजा येणार आहे. काल पण आपण आलेलो, काल होता मुंबईचा श्री, तेव्हा पण खूप भारी मजा आली. काल क्राऊड होता पण आज एवढा क्राऊड असणार ना तुम्ही विचार नाही केला असणार. कारण की आज आहे रविवार 2026 आहे. तर बाकी क्राऊड तर खूप धमाल असणार आहे. बाकी कमेंट करा एक छोटीशी. चला जाऊया परेल नगरीमध्ये आणि बघूया आजचं काही जल्लोष आहे बाप्पाच्या आगमनाला. चला तर मित्रांनो आता आपल्याला पहिल्या बाप्पाचं दर्शन होणार आहे. म्हणजे मालाडचा राजा एक समोर त्या साईडला आहे. आपण इकडून जाऊया, पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो बाप्पा दर्शन. घेऊया आपण बाप्पा दर्शन एकत्र. बाकी जाऊया, पब्लिक धावतोय तिकडून. अजून काय अपडेट्स नाही, म्हणजे अजून तिकडे अलाउड नाही करताय पुढे उभं राहायला समोर, म्हणून पब्लिक धावतोय. पब्लिक लांबून शॉट येतात. बाकी आपण पण ट्राय करूया पुढे जाऊन बाप्पा दाखवायला. बाप्पाची मूर्ती होऊ शकतो तुम्ही बघा. जाऊया तुम्हाला समोर दाखवतो, बाप्पा दर्शन दाखवतो. मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालंय आणि राजा एलएजीचा आहे. आता गाडी बघा जाते आणि आता इकडे थांबवत तर नाही मूर्ती, फटाफट चालल्यात. बाप्पाची मूर्ती समोरच आहे. बाकी खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. एक साईडला बासुरी पकडले. बाकी बाप्पाची मूर्ती चालली पुढे पुढे. आता इकडे जास्त थांबवत नाही बाप्पाच्या मूर्ती, गाद महाआगमन आहे ना म्हणून. जाऊया आपण पुढे पुढे. तर मित्रांनो आता आपल्याला दोन बाप्पाच्या दर्शन झाले आहेत आणि बाकी बंदोबस्त एवढा आहे ना की हे इकडे बंदोबस्त झालाय तर पब्लिक नाही आहे असं वाटत नाही. आज बाप्पाचं आगमन आहे आणि पब्लिक. कालचा दिवस वाटतोय मित्रांनो जे की काल एकदम 4-5 गणपती बाप्पा कसे निघत होते तसं एकदम भारी. बाकी आता इकडे काका लोक आणि खूप वेळ बघा इकडे तुम्ही बघतात पूर्ण फुल भारी बंदोबस्त आहे. पब्लिकच्या क्राऊड पेक्षा तर असं वाटतं आज जास्त करून पोलीस लोक आलेले. बाकी आपण जाऊया आता बघूया बाप्पाची अजून पण आगमन होत आहेत. आणि हे बघा ब्रिजच्या इकडे पण असे पूर्ण बॅरिकेड आणि पडदे लावून ठेवलेत की तुम्ही ब्रिज वर पण शूट नाही करू शकत, बाप्पाचे क्लिप्स नाही करू शकत. बाकी बघूया आता अजून आगमन होतील. परेलचा लंबोदर पण आहे, परत खेतवाडीचा मोर्या पण आहे. खेतवाडीचा मोर्याचा परेल मध्ये दिसतोय बाहेर. स्वतः मंडळाचे माणसं वगैरे आले तर बघूया कसं आहे ते. बाकी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता आपण जाऊया अजून सरचा वर्कशॉपचा बघूया की अपडेट काय आहे आणि गणसंकुल वर्कशॉप मध्ये काय अपडेट आहे बघूया. बाकी एक मूर्ती निघते होतं गणसंकुल वर्कशॉप मध्ये, जरी असेल तुम्हाला दाखवतो मी बाप्पाची मूर्ती. एकदा बघणार ना बघत राहा तुम्ही बाप्पाला, दाखवतो तुम्हाला. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे बघा. बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते. अजून सरच्या वर्कशॉप मधनं बाहेर आली बाप्पाची मूर्ती. गीतानगरचा महासम्राट आहे. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. तुम्हाला अशी वाटली नक्की कमेंट सांगा. बाकी बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते. आता वायर वगैरे आहेत. अजून ते सरच्या वर्कशॉपमधनं निघाली आहे. मित्रांनो मंडळाला 50 वर्ष कंप्लीट झालेत. इकडे टी शर्टवरती प्लेन केलं आणि गीतानगरचा महाराजा महासम्राट आणि 50 वर्ष कंप्लीट. बाकी बाप्पाची मूर्ती तुम्हाला अशी आवडली, तुम्हाला अशी वाटली नक्की कमेंट सांगा. मला तर खूप आवडली आणि आज ती सरनी बनली मूर्ती तर खूपच छान आहे. मित्रांनो आता आपण गणसंकुल वर्कशॉप इकडे आलो आणि अजून एक बाप्पाची आहे नाही आगमन झालंय. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. एक जागी या बॅनरच्या पार्टीत आहे. बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते पण बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे.
मित्रांनो बाप्पाचं जस्ट आगमन झाला. हा आहे खेतवाडीचा लंबोदर. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे आणि कुलाडी पण आहे तिकडे. ते प्रॉपर काय मला सांगा कमेंट करून तुम्ही. त्याचा बाप्पा इकडे ठेवलाय. बाकी बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते आणि इकडे बघू तुम्ही सगळे मंडळाले कार्यकर्ता. हा की तसं तुम्ही बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते. अरे ते सॅमसंगच्या दुकान आहे बघ. कंपनीच्या इथेच आहे मी. मित्रांनो पाठोपाठ बाप्पाचे आगमन होतच चालल्यात आणि अजून बाप्पाचं आपल्याला दर्शन झालंय. उपनगरचं चिंतामणी बाप्पाच्या मूर्ती समोर येते. गणेश लोकसभा निघाली आहे आणि बाकी अजून एक बाप्पाचे आगमन होतच चाललंय पाठच्या पाठी. बाकी इथे मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो पाठोपाठ बाप्पाचे आगमन होतच चालल्यात. आता इकडून दिसत एक बाप्पाची मूर्ती दाखवली तुम्हाला चिंतामणी होती उपनगरचा. आता अजून एक बाप्पाची मूर्ती इथून येईल. बाकी तिकडून पण आहे ना अजून एक बाप्पाचं आगमन झालंय आपल्या पारी लोकसभामधनं. तो आहे खेतवाडीचा मोर्या. बाकी बाप्पाचे आगमन इकडून चालूच आहे. तर फक्त धावत राहायचं आहे आणि तुम्हाला दाखवलं. आपल्या ह्या वर्कशॉप वरून निघालाय उपनगरचा चिंतामणी. तो गेला आत्ता जस्ट पोहोचलाय. त्याच मंडळाचा मुलगा आहे. हा. बोला गणपती बाप्पा मोरया. मला उपनगरच्या चिंतामणीचा विजय असो. जय असो. आज जाऊया आता पाठवण्याचं बाप्पाचं आगमन सपोर्ट होतंय. बाय सपोर्ट करा. धन्यवाद धन्यवाद. बाकी आता आपण जाऊया. हा बाप्पाचं आगमन होत आहे तर तुम्हाला दाखवतो ते क्लिप घेऊया. बाकी मग आपण त्या साईडला जाऊया. पण या बाप्पाचं आगमन आपण कव्हर करू दर्शन घेऊया. मित्रांनो समोर ना गणसंकुल लोकसभा आहे. तुम्हाला तुम्ही बोलतो ना अजून बाप्पाचं आगमन झालं अजून एक बाप्पाचं आगमन झाला. ती मूर्ती येणार होती इकडे काय माहिती साईडला गेली वाटतं. बाकी मेन अजून एक बाप्पा येतात ना इकडे येतात ना ते आहे खेतवाडीचा मोर्या. बाप्पा आपण दर्शन करूया. गरुडावर आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आपण त्यांना लांबून बघितलं म्हणून पळत इथे आलो की इकडे चांगले शॉट भेटतील आपल्याला. मी काय बोललो तुम्हाला बाप्पाचं आगमन निस्ता इकडून तिकडून बाप्पाचं आगमन आहे. या बाप्पाला कव्हर करता करता पूर्ण एक बाप्पाचं आगमन झालंय. जाऊया पटापट तिकडे. अरे यार लय हालत खराब होते पण मजा येते बाप्पाचं आगमन कव्हर करायला. इकडून बाप्पा येतील पुढे भेटेल आपल्याला. जाऊया पुढे मित्रांनो बाप्पाचा ग्रेट वेट होतोय पण आपल्याला बाटून बघायला भेटतोय. ग्रेट रेडाचा राजा बाप्पाची मूर्ती आणि असं होतं. बाकी प्रयत्न करू आपण पुढे जाऊन दोन्ही एक बेट कव्हर करायला. ग्रेट बेट हा बघूया ट्राय करूया. तुला होऊन जाईल जाऊ आपण पुढे. बाप्पाच्या पुढे गेले. जाऊ आपण पुढे. या बाप्पाच्या आपण धावून आलो. मराठा मित्र मंडळ आहे. बाकी बाप्पाची मूर्ती फटाफट पुढे येत आहेत. जाऊ आपण आलो या बाप्पाचं दर्शन करायला. बाकी सुद्धा तुम्ही राईट साईडला बाप्पाची मूर्ती थांबवत आहेत. बाकी पाठवून बाप्पाची मूर्ती आहे. गोल्ड रेड्याचा राजा बाकी बाप्पाची मूर्ती. आता आपण ना मेन जाऊया. पाठवून बाप्पाचे आगमन होत आहेत. तर झालंय खेतवाडीचा मोर्या आणि असं माहिती पडलंय की धारावीचं एकतर जाऊन बाप्पाचं आगमन झालं. आपण जाऊया पाठवून. चलो आपल्यासोबत आहे ना एकदम मोठा युट्यूबर आहे आपल्यासोबत. तर काय बोलणार आजच्या दिवसात. अरे मोठे नाही आम्ही पण तुमच्यासारखेच युट्यूबर आहेत. पण आजची गर्दी आणि आजचे बाप्पा समोरून एक बाप्पा आहे एवढा सुंदर आहे. फक्त बघा खूप सुंदर आहे. दाखव तुम्हाला मी. बाकी काय बोलणार आज एवढा क्राऊड आहे बंदोबस्त आहे काय बोलणार. ना आज क्राऊड पण आहे आणि बंदोबस्त पण आहे. मानतो आज पण थोडी खंत आहे आज कारण गणपती बाप्पा खूप लांब आहेत आणि आम्ही पोहोचू शकत नाही. तर काहीतरी पाहिजे असं की डायरेक्ट इकडून इकडे लगेच पोहोचलो. बाकी बॅलन्सिंग पण मूर्ती आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती दाखवतो तुम्हाला. हा हाय खेतवाडीचा मोर्या. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. गरुडावरती आहे. एक पाय गरुडवरती आणि एक पाय असं दाखवलंय. दगडावरती खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. तुम्ही
बाकी बाप्पाची मूर्ती समोर येते. बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला अशी वाटली बाप्पाची मूर्ती नक्की केव्हा सांगा. नारळीचा जो आपला खेतवाडीचा मोर. अंदर हो जाओ, थोड़े अंदर हो जाओ, अंदर हो जाओ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. गरुड बघू शकता तुम्ही. पाठवून दाखवतो तुम्हाला गरुड. खूप सुंदर असा गरुड बनलाय. हा KPR जो आलाय म्हणजे कुणालानी बनवलाय. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बॅलन्सिंग मध्ये बनली. मित्रांनो बाप्पाचं आगमन झालंय. पंचशीलचा विघ्नहर्ता. आता जसं आपण होतो धावत आलो आहे. तिकडून येतोय एकता राजा मुंबईचा. आणि बाकी इकडे होऊ शकतो तुम्ही नाही सॉरी धाराचा एकता राजा आणि इकडे पंचशीलचा विघ्नहर्ता बाप्पाचं आगमन झालं. चल दाखवतो मित्रांनो. आज आहे ना आज खूप सुंदर बाप्पाचं आगमन होत आहे. आपल्या समोर एक बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो तुम्हाला बोलू ना मस्त आहे बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर आहे. ती आहे महालाडचा राजा. खूप बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटली. बाकी गोष्ट तुम्ही बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते आणि पाठवाट सगळे बाप्पाचे आगमन आहेत. एकच्या पाठी एक आहेत. दाखवतो मी. तर मित्रांनो आता जसं की तुम्हाला दाखवलं आपण महाराष्ट्र राजा आणि पाठवता पंचशीलचा विघ्नहर्ता. बाप्पाची मूर्ती तिकडेच थांबवली आहे. पाठवून येतोय धारावीचा एकता राजा की मुंबईचा एकता राजा. मुंबईचा एकता राजा. मुंबईचा एकता राजा येतोय. बाकी दोघांचा ग्रेट बीट होणार आहे म्हणून आम्ही चाललो आता पुढे परत थांबलेल्या पाठी चाललोय पुढे. दोन्ही बाप्पाचे ग्रेट बीट होणार आहे. दाखव तुम्हाला मी. जसं मी तुम्हाला बोललो आता की ग्रेट बीट होणार पण आता बाप्पाची मूर्ती पुढे आणली आहे. मला वाटतं ट्रॅफिक झालं असेल तर बघूया जर पुढे ग्रेट बीट होईल तर तुम्हाला दाखवतो मी. तर आता तर खूप मुश्किल आहे. बाकी इकडे खार वांद्राचा राजा लिहिलाय. मित्रांनो पंचशीलचा नाही हा आहे ना खार वांद्राचा राजा आहे. म्हणजे खार ईस्टला बसतो हा. बाकी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. थोडा ब्राईटनेस कमी झाली. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. तुम्हाला अशी वाटणार की सांगा. बाकी अजून बाप्पाचं आगमन होणार आहे. पाठून बाप्पाचं आगमन होत आहेत. मित्रांनो जसं वाटलं तसं झालं नाही. बाकी बाप्पाची जसं बोललो तुम्हाला ग्रेट बेट होईल पण ग्रेट बेट झाला नाही. ट्रॅफिक तर खूप होतंय. आता तुम्ही इकडे क्राऊड बघू शकता. बघा हे क्राऊड तर खूप आहे म्हणून ग्रेट बेट झालं नाही. पण पुढे जो ट्रॅफिक जेव्हा क्राऊड नसेल ट्रॅफिक नसेल तेव्हा मला वाटते पुढे जाऊन होईल. तर आपण ते कवर नाही होऊ शकत. बाथरूम पण बाप्पाचे आगमन खूप झालेत. आता आपण करूया दर्शन मुंबईचा एकता राजाचा. तो सुंदर बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो. आणि हा ही बाप्पाची मूर्ती पुढच्या मूर्तीसाठी बोललो नक्की कमेंट सांगा की मला पण बघायचं आहे की किती लोकांना माहिती आहे ही बाप्पाची मूर्ती कुठच्या मूर्तीकारणी बनवली. मला तर माहिती आहे. एकदा कमेंट करा तुम्ही. कमेंट नाही गणपती बाप्पा मोरया तर ती पण करा. मुंबईचा एकता राजा बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. मित्रांनो तुम्हाला मगाशी बोललेलो बाप्पाचं आगमन झाला पंचशीलचा विघ्नहर्ता. पण आता जे बाप्पाचं आगमन झालंय पंचशीलचा विघ्नहर्ता. बाप्पा मासेवर उभे आहेत. एका पायावर बॅलन्सिंग मूर्ती आहे. पुस्तक मित्रांनो तुम्हाला दाखवला पंचशीलचा विघ्नहर्ता बाप्पाची मूर्ती आणि इकडून आहे चांदीचा राजा बाप्पाची मूर्ती येते समोरून. खूप सुंदर आहे. जयमलाच्या रूपामध्ये महासभा आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. चांदिवलीचा महाराजा बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. एकोड जय मल्हार. गणपती खडा आहे.
मित्रांनो माजगावचा मोरया बाप्पाचं आगमन झालंय आणि जसे तुम्ही बघितलं ढोल असा पथक वगैरे खूप सुंदर वाजवते. आता पण ढोल असा पथकवाला इथे आहेत चाललाय पुढे पुढे वाजवायला संधी बघतायत, संधी भेटत नाही बघ इकडे मारतंड. बाकी वाजवायला संधी बघतायत पण ट्रॅफिकला होते, सिटीचा आवाज तर खूप इकडे वाजतायत. बाकी बाप्पाची मूर्तीचं आगमन झालंय, खूप सुंदर आहे. बाप्पा दर्शन पण झालं आपल्याला. मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालंय केपी आर्ट मधून आणि मुंबादेवीचा गणराज आहे. बाप्पाच्या व्यवस्थित तुम्ही पर्यवेक्षणामध्ये बाप्पा आगमन झाला आणि आपलं फायनल बाप्पा दर्शन झालंय. खूप सुंदर बाप्पाचा, खूप सुंदर बनली बाप्पाची मूर्ती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मित्रांनो अजून एक बाप्पाचं आपल्याला दर्शन झालंय, काळा चौकीचा राजा. बाप्पा बघू शकता तुम्ही. आता आहे ना बाप्पाच्या मूर्त्या खूप आहेत, तर आगमनाचा पटापट होतोय. बघा पाठी अजून एक गणपती बाप्पाचं दर्शन होणार आपल्याला. अजून एक बाप्पाचं आगमन झालंय. मित्रांनो ज्या बाप्पाची आपण वाट बघतो आगमनाची, ती बाप्पा आगमन झालंय फायनली. परेलचा सम्राट, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बघू तुम्ही. जाऊया आपण थोडा पुढे, आता बाप्पा दर्शन घेऊया. आता ऑलरेडी आपल्या इथूनच दर्शन झालं, अजून पुढे जाऊन अजून दर्शन घेऊया आपण. मित्रांनो जसं तुम्हाला बोललो, बाप्पा आपल्याला दर्शन झालंय. बाप्पाची मूर्ती महादेवाच्या रूपात आहे. बाकी बाप्पा हातात बाण आहे आणि खाली मूषक आहे. मूषक असे दाखवलंय की दोन जे असतात ते लागलंय, म्हणजे धनुष्य बाण आहे ते लागलंय. बाकी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. तुम्हाला साठी नक्की कमेंट सांगा. हाय परेलचा सम्राट. आता परेलचं लंबोदरचं बाप्पाचं आगमन झालं, तुम्हाला दाखवतो मी. बाकी परेलचा लंबोदर आहे ना, तो असं क्रॉस करून गेला तर पूर्ण फिरून येईल परत, तो तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले, बाप्पाच्या आगमनाचं काय थांबायला नाव नाही घेत आहे. समोर अजून एक बाप्पाचं आगमन झालंय. परेल वर्षामध्ये बघा समोरच आहे. तर बघा संध्याकाळचे 6 वाजले तरी पण बाप्पाचे आगमन होतच चाललेत. बघू शकता तुम्ही. बघा बाप्पाची मूर्ती समोर आहे. मूर्ती परेल साईडला गेलेली. मित्रांनो बाप्पाचं आगमन झालं. साखरवाडीचा राजा जस्ट परेल वर्कशॉपमधनं बाहेर आली आहे. बाप्पाची मूर्ती. गाडी बाजू. मित्रांनो तुम्हाला दाखवलं परेलचा सम्राट. आता परेलचा लंबोदर बाकी आहे बाप्पा दर्शन करायला, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपला बाप्पा येतो जरा तिकडून असं पूर्ण बाप्पा फिरून येतील ना, तर जसे फिरवाले तसं तुम्हाला दर्शन करतो. अजून बाप्पा दर्शन झालं आपल्याला. बघू तुम्ही. बघा इकडे अजून तिथे चर्चा वर्कशॉप बंद आलाय. बाप्पाच्या मध्ये बाहेर इथे प्रभाळ पाठ ठेवलाय.
पुढं. बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन झालं आपल्याला. आता इकडे पाठी तर प्रभा आहे, पुढे बाप्पाची फेस आहे. नक्की दाखव तुम्हाला बाप्पा. आपल्याला बाप्पा दर्शनात होऊन जाईल. भुसवळ चिंतामणी मोरया बाप्पाचं मंडळाचं नाव आहे. बाप्पाची मूर्ती निघाली आहे. ही पण बाप्पाची मूर्ती बाहेरची आहे वाटतं, म्हणजे मुंबई मधली नाही, बाहेर आहे. आणि बाकी अल्सरच्या वर्षामध्ये आज खूप सारे बाप्पाचं आगमन झालंय. आता आपण तुम्हाला दाखवतो की परेलचं लंबोदर बाप्पा दर्शन करूया. मित्रांनो, हे बाप्पा आहेत परेलचे लंबोदर. बाकी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर रथावरती आहे. पण तुम्हाला फोडून दाखवतो. आता इकडे तर लाईट नाही आणि फोकस पण नाही मारलाय बाप्पावरती, तर दिसत नाही. बाकीकडे थोडे आहेत जे लाईट आहे, त्याने लाईट येते बाप्पाच्या फेस वरती. जाऊन पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो प्रॉपर वेगळी बाप्पाचा फेस. काय ते रात्र झाली, आम्ही बाप्पाच्या मध्ये आगमन शूट करतो फक्त. आता बाप्पाची मूर्ती एक समोर आहे आपल्याला, तुम्हाला दाखवतो. तर आता 20-25 मिनिटं निघू आम्ही. नाही आलाय की आलाय? अच्छा हा, ते बाकीचे आणि हा ते वरती ठेवा भरते 4. बाकी 4 आम्ही आणतो पण नंतर आल्यावर. काय होते? हा ठीक आहे.
हा मला पण हा मला पुढे येतो विषय काय मला बघत ना हा विषय लाईट लागते तर मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की करून सांगा. आपण खूप म्हणजे खूप बाप्पाचे आगमन आपण कव्हर केले आजच्या यामध्ये. जसं की आपण पहिला बोललेलो 1 ते 2 गणपती बाप्पाचे आगमन आपल्याला मेन झाले. बाकी आपण जेवढे प्रयत्न केले तेवढे तुम्हाला दाखवायला प्रयत्न केले आजच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की करून सांगा. आता आवाज ऐकतोय, माझा आवाज गेला सकाळ ते रात्र सुन करतोय. आता पण बँजो वाजतोय, आता पण ढोल वाजतोय, आता पण दाता वाजतोय, पण काय आगमन झालं थांबत नाही. बाकी आपण असेच बाप्पाचे आठवड्याचे ब्लॉग दर्शनाचे ब्लॉग येणार आहे. बाकी या टायमाला तुम्हाला दर्शन आहे ना कोकणमध्ये करणार आहे. जेवढे कोकणमध्ये गणपती असतील ना ते आपण ट्राय करणार तुम्हाला करायला. मी हाय कोकणमध्ये जाणार आहे मी म्हणजे गणपती टायमाला. बाकी त्याला सबस्क्राईब करून ठेवा, ऑलरेडी कमेंट केलं पण मोर या कधी करून ठेवा. आज मी बोललेलो एकटा राजा बाप्पा जे आगमन झालं ते कुठच्या मूर्तीसाठी बोललेलं, मूर्तीचं नाव आपलं नाही तो पण लिहून ठेवा. भेटेक नवीन जमत बाय.